ऋतुप्रेमाचे भाग 1. त्या दिवशी सकाळी 8:30 वाजल्यापासूनच आभाळ गच्च भरून आलं होतं. नेहमीची धावपळ, गाड्यांचे हॉर्न आणि लोकल पकडण्याची घाई, या सगळ्यात मुंबईचं नरिमन पॉईंट नेहमीसारखंच गजबजलेलं होतं. समर आपल्या ऑफिसच्या कॅबमधून उतरला आणि त्याने घड्याळाकडे पाहिलं. 9 वाजायला फक्त 10 मिनिटं बाकी होती. समर हा एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता. तो स्वभावाने अत्यंत शांत, कामाशी प्रामाणिक आणि काहीसा अंतर्मुख होता. त्याच्या आयुष्यात कामाव्यतिरिक्त फारसं काही नव्हतं. घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर एवढंच त्याचं जग होतं. त्याने आपला कोट नीट केला आणि तो ऑफिसच्या इमारतीकडे चालू लागला. तितक्यात अचानक पावसाचा पहिला मोठा थेंब समरच्या गालावर पडला. 2च मिनिटांत मुसळधार पाऊस सुरू झाला. समरने धावत जाऊन जवळच असलेल्या एका जुन्या कॉफी शॉपच्या शेडखाली आसरा घेतला. त्याचे कपडे थोडे भिजले होते. त्याने खिशातून रुमाल काढला आणि तोंड पुसत असतानाच त्याची नजर समोरून धावत येणाऱ्या एका मुलीवर पडली. तिने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. पाऊस खूप असल्यामुळे तिने आपली फाईल डोक्यावर धरली होती. ती धावत आली आणि नेमकी समर उभा होता त्याच शेडखाली येऊन थांबली. ती मुलगी म्हणजे ईशा. ईशा स्वभावाने अत्यंत आनंदी, चुलबुली आणि कलाप्रेमी होती. ती एका लहानशा शाळेत कला शिक्षिका म्हणून काम करत होती. पावसाच्या पाण्याने तिचे केस पूर्णपणे भिजले होते. ती शेडखाली येताच तिने आपल्या केसांमधील पाणी झटकलं, ज्यामुळे पाण्याचे काही थेंब समरच्या चेहऱ्यावर उडाले. समरने थोडे वैतागून तिच्याकडे पाहिलं. ईशाने लगेच आपले दोन्ही कान पकडले आणि अत्यंत निरागसपणे म्हणाले, "आय एम सो सॉरी, मला खरंच नाही समजलं." तिचा तो निरागस चेहरा पाहून समरचा राग एका सेकंदात गायब झाला. त्याने फक्त मानेनेच "ठीक आहे" असं म्हटलं आणि तो पुन्हा रस्त्याकडे पाहू लागला. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. दोघांमधील शांतता असह्य झाल्यासारखी वाटत होती. ईशाने शांतता भंग करत विचारलं, "नेहमीचाच आहे ना हा मुंबईचा पाऊस? एकदा का सुरू झाला की थांबायचं नावच घेत नाही." समरने तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं, "हो, आणि यामुळे लोकांची कामं अडकतात." ईशा हसली आणि म्हणाली, "कामं तर रोजच असतात, पण असा पाऊस रोज पडतो का? कधीतरी थांबून या पावसाचा आनंद घ्यायला हवा." समरला तिचं हे बोलणं थोडं वेगळं वाटलं. त्याने विचार केला की आजकालच्या धावपळीच्या युगात असं विचार करणारं कोण असतं? दोघेही तिथे जवळजवळ अर्धा तास उभे होते. या अर्ध्या तासात ईशा सतत काही ना काही बोलत होती आणि समर फक्त "हो, नाही" अशी उत्तरं देत होता. पण नकळत समरला तिचं बोलणं ऐकायला आवडायला लागलं होतं. तिचा आवाज, तिचं हसणं, यात एक वेगळी जादू होती. अखेर पाऊस थोडा ओसरला. ईशाने समरकडे पाहून एक गोड हसू दिलं आणि म्हणाली, "बाय द वे, माझं नाव ईशा. चला, पाऊस कमी झालाय, मी निघते, काळजी घ्या." असं म्हणून ती पुढे निघून गेली. समर तिच्या जाणाऱ्या पाठीकडे पाहतच राहिला. त्या दिवशी ऑफिसमध्ये काम करताना समरच्या डोळ्यांसमोरून ईशाचा तो पिवळा कुर्ता आणि तिचं हसणं काही केलं जात नव्हतं. त्याला जाणवलं की त्याच्या नीरस आयुष्यात आज काहीतरी वेगळं घडलं होतं. पहिल्या भेटीनंतर 2 आठवडे निघून गेले होते. समर रोज सकाळी त्या कॉफी शॉपच्या शेडकडे पाहायचा, पण ईशा त्याला पुन्हा कधी दिसली नाही. समरला वाटलं की ती कदाचित एक साधी भेट होती, जी त्याने आता विसरून जायला हवी. पण नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. शनिवारचा दिवस होता. समरला सुट्टी असल्यामुळे तो जहांगीर आर्ट्स गॅलरीमध्ये एका मित्राच्या आग्रहाखातर गेला होता. समरला चित्रकलेची फारशी आवड नव्हती, पण घरात बसून तो कंटाळला असल्यामुळे तो तिथे मित्रासोबत गेला होता. तो गॅलरीमधील चित्र पाहत पाहत पुढे जात होता. एका मोठ्या चित्रासमोर एक मुलगी उभी राहून तिथल्या मुलांना काहीतरी समजावून सांगत होती. तिचा आवाज समरच्या कानावर पडला आणि त्याचे पाय तिथेच थांबले. तो आवाज ईशाचाच होता.
तिने आज पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती आणि केसांचा अंबाडा बांधला होता. ती लहान मुलांना चित्रातील रंगाचे महत्त्व सांगत होती. समर बाजूला उभा राहून तिलाच पाहत राहिला. ईशाचं मुलांशी बोलणं इतकं आपुलकीचं होतं की कोणीही तिच्या प्रेमात पडलं असतं. मुलांशी बोलणं संपवून ईशा जशी मागे वळाली तशी तिची नजर समरवर पडली. समरला तिथे पाहून तिच्या चेहऱ्यावर एक मोठा आनंद पसरला. ती जवळ आली आणि म्हणाली, "अरे, तुम्ही इथे? पाऊस तर नाही आज?" समर थोडा लाजला आणि म्हणाला, "हो, ते मित्र म्हणाला म्हणून आलो." ईशाने हसून विचारलं, "तुम्हाला आवडतात चित्र?" समरने प्रामाणिकपणे सांगितलं, "खरं सांगू तर मला यातलं फारसं काही समजत नाही." ईशा मोठ्याने हसली आणि म्हणाली, "काही हरकत नाही, मी समजावून सांगेन. आज वेळ आहे ना तुमच्याकडे?" त्यानंतर ईशाने समरला गॅलरीमधील प्रत्येक चित्राचा अर्थ समजावून सांगितला. समर चित्र पाहण्याऐवजी ती ज्या उत्साहाने सांगत होती ते पाहत होता. तिला बोलताना पाहणं हा एक वेगळाच अनुभव होता. गॅलरीतून बाहेर पडताना समरने धाडस करून विचारलं, "जर तुमच्याकडे वेळ असेल तर आपण समोरच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जाऊ शकतो का?" ईशाने एका पायावर होकार दिला. चहासाठी मी कधीच नाही म्हणत नाही. दोघांनी मिळून इराणी कॅफेमध्ये चहा आणि मस्का पाव खाल्ला. तिथे त्यांनी एकमेकांबद्दल खूप गप्पा मारल्या. समरला कळलं की ईशा अनाथ आश्रमातील मुलांना मोफत चित्रकला शिकवते. ईशाच्या मनाची श्रीमंती पाहून समर तिच्या आदरात अजूनच वाढ झाली. त्या संध्याकाळी घरी परतताना समरने तिचा फोन नंबर मागून घेतला आणि ईशानेही तो आनंदाने दिला. नंबरची देवाणघेवाण झाल्यानंतर दोघांमध्ये मेसेजवर बोलणं सुरू झालं. सुरुवातीला समर फक्त गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेज करायचा, पण ईशा त्याला तिच्या दिवसभरातील गमती-जमती सांगायची, व्हॉईस नोट्स पाठवायची. समरचा स्वभाव हळूहळू बदलू लागला होता. जो समर आधी ऑफिसमध्ये सतत गंभीर असायचा, तो आता फोनकडे पाहून कधी कधी हसायचा. त्याच्या सहकाऱ्यांनाही त्याच्यातील हा बदल जाणवू लागला होता. एक दिवस ईशाचा समरला फोन आला. तिचा आवाज खूप उत्साही वाटत होता. ती म्हणाली, "समर, या रविवारी माझ्या अनाथाश्रमातील मुलांचे एक छोटेसे प्रदर्शन आहे. तू येशील का?" समरने कॅलेंडर पाहिलं. त्याला रविवारी एक ऑफिसचं काम होतं, पण ईशाची इच्छा तो मोडू शकला नाही. त्याने क्षणाचाही विचार न करता सांगितलं, "नक्कीच मी येईन." रविवारी समर दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. तो एक लहानसा पण खूप सुंदर अनाथाश्रम होता. ईशा मुलांमध्ये वेढलेली होती. मुलांनी बनवलेली चित्र तिथे भिंतीवर लावली होती. समर आत गेला तेव्हा एका लहान मुलाने धावत येऊन त्याचा हात पकडला आणि म्हणाला, "तुम्हीच समर दादा ना? ईशा दीदी तुमच्याबद्दल खूप बोलते." हे ऐकून समरचे गाल लाल झाले. त्याने ईशाकडे पाहिलं. तिने लाजून डोळे खाली केले. त्या दिवशी समरने मुलांसोबत खूप वेळ घालवला. त्याने मुलांना खाऊ वाटला, त्यांच्यासोबत खेळला. ईशा एका कोपऱ्यात उभी राहून समरकडे पाहत होती. तिला समरचा हा लहान मुलांसारखा वागण्याचा अंदाज खूप आवडला. प्रदर्शन संपल्यानंतर सर्व मुलं झोपायला गेली. समर आणि ईशा आश्रमाच्या बागेत बसले होते. शांत रात्र होती. ईशा म्हणाली, "थँक्यू समर, आज तू आल्यामुळे मुलांना खूप आनंद झाला." समरने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "थँक्यू तर मला तुला म्हणायला हवं ईशा. तू मला एका अशा जगाची ओळख करून दिलीस जे मी कधी जगलोच नव्हतो. तुझ्यासोबत असताना मला स्वतःचा विसर पडतो." ईशाने त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यांमध्ये तिच्यासाठी एक वेगळाच आदर आणि प्रेम स्पष्ट दिसत होतं. अनाथाश्रमातील त्या सुंदर संध्याकाळनंतर समर आणि ईशा यांच्यातील नाते केवळ मैत्रीपुरते मर्यादित राहिले नव्हते. दोघांनाही एकमेकांची ओढ लागली होती, पण ती व्यक्त कशी करावी हे समजत नव्हते. समर ऑफिसमध्ये असतानाही त्याचे लक्ष कामात कमी आणि मोबाईलच्या स्क्रीनवर जास्त असायचे. ईशाचा एखादा मेसेज आला की त्याच्या चेहऱ्यावर उमलणारे हसू त्याच्या सहकाऱ्यांपासून लपून राहिले नव्हते. दुसरीकडे ईशा शाळेत मुलांना चित्रकला शिकवताना
नकळत फळ्यावर समरचा चेहरा रेखाटू लागली होती. तिच्या मैत्रिणींनीही तिला चिडवायला सुरुवात केली होती, पण ईशा फक्त लाजून विषय बदलून टाकायची. एक दिवस मुंबईत पुन्हा एकदा धोधो पाऊस सुरू झाला. तोच नरिमन पॉईंटचा रस्ता, तोच कॉफी शॉपचा कट्टा. पण आज समर तिथे एकटा नव्हता. त्याने ईशाला आधीच फोन करून तिथे बोलावले होते. ईशा नेहमीप्रमाणेच पिवळ्या रंगाच्या कुर्त्यात आली, कारण तिला माहीत होते की समरला तिचा तो लूक खूप आवडतो. पाऊस कोसळत होता आणि दोघेही कॉफीचे कप हातात घेऊन शांत उभे होते. समरने ईशाकडे पाहिले. तिच्या केसांवरून पाण्याचे थेंब तिच्या गालावर घसरत होते. समरने नकळत आपला हात पुढे केला आणि तिच्या गालावरचा तो पाण्याचा थेंब हळूच पुसला. ईशाच्या शरीरातून एक विजेची लहर धावून गेली. तिने समरच्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात आज मैत्रीपेक्षा काहीतरी अधिक होते. समर. ईशाचा आवाज खूप हळूवार आला. समरने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, ईशा, तू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी माझे जग खूप रंगहीन होते. तू माझ्या आयुष्यात रंगांची उधळण केलीस. मला समजले आहे की मला तुझ्याशिवाय माझे आयुष्य जगता येणार नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ईशा. ईशाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने काहीही न बोलता समरला घट्ट मिठी मारली. पावसाच्या त्या आवाजात दोन मने एकमेकांमध्ये कायमची विरघळून गेली. प्रेमाची कबुली दिल्यानंतरचे दिवस एखाद्या स्वप्नासारखे चालले होते. समर आणि ईशा दर विकेंडला फिरायला जायचे. कधी जुहू बीचवर हातामध्ये हात घालून चालणे, तर कधी माथेरानच्या शांत दऱ्यांमध्ये एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवून बसणे हा त्यांचा छंद झाला होता. समर आता पूर्वीसारखा शांत नव्हता. तो ईशासोबत खूप बोलायचा, जोक्स मारायचा आणि गाणीही गुणगुणायचा. ईशाने समरच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकले होते. समरने ठरवले की आता वेळ आली आहे आपल्या नात्याला अधिकृत स्वरूप देण्याची. तो ईशाला आपल्या घरी घेऊन गेला आणि त्याची आई सुलोचना यांच्याशी तिची ओळख करून दिली. सुलोचनाबाई अतिशय साध्या आणि सुसंस्कृत महिला होत्या, पण त्यांच्या मनात आपल्या एकुलत्या एक मुलाबद्दल खूप मोठी स्वप्ने होती. ईशा अनाथ आहे आणि एका छोट्या शाळेत शिक्षिका आहे. हे जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ईशा गेल्यानंतर त्यांनी समरला स्पष्ट शब्दात सांगितले, समर, मुलगी स्वभावाने चांगली आहे, यात शंका नाही, पण ती अनाथ आहे. तिचे कोणतेही कुळ नाही, मूळ नाही. आपल्या समाजात आपण अशा मुलीला घराची सून म्हणून कसे स्वीकारणार? आपल्या नातेवाईकांना आपण काय उत्तर देणार? हे नाते मला मान्य नाही. आईचे हे बोलणे ऐकून समरच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने आईला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण सुलोचनाबाई आपल्या निर्णयावर ठाम होत्या. समर आणि त्याच्या आईमधील वाद आता रोजचेच झाले होते. समर ईशाचा त्याग करायला अजिबात तयार नव्हता, पण एका बाजूला प्रेमाचे कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला जन्मदात्या आईचे सुख, अशा कात्रीत तो अडकला होता. ईशाला समरच्या घरात चाललेल्या या तणावाची अजिबात कल्पना नव्हती. पण एक दिवस सुलोचनाबाईंनी समरच्या नकळत ईशाची भेट घेण्याचे ठरवले. त्या ईशाच्या शाळेबाहेर गेल्या आणि त्यांनी तिला एका कॅफेमध्ये बोलावले. सुलोचनाबाईंनी कोणतीही भीडभाड न ठेवता ईशाला सांगितले, ईशा, तू एक समजूतदार मुलगी आहेस. समर हा माझा एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर मी त्याला खूप कष्टाने वाढवले आहे. आज तो ज्या पदावर आहे त्यासाठी त्याचे कुटुंब आणि समाज खूप महत्त्वाचा आहे. जर तू त्याच्या आयुष्यात राहिलीस तर समाजात आमची बदनामी होईल. समर तुझ्यासाठी माझ्याशी रोज भांडतोय. तू विचार कर, तू त्याला त्याच्या आईपासून दूर करणार का? जर तुझे त्याच्यावर खरे प्रेम असेल तर तू स्वतःच त्याच्या आयुष्यातून निघून जा. आईचे हे शब्द ईशाच्या काळजाला चीर देऊन गेले. ती अनाथ असणे हा तिचा गुन्हा नव्हता, पण आज त्याच गोष्टीवरून तिच्या प्रेमाचा लिलाव होत होता. तिने सुलोचनाबाईंच्या डोळ्यात पाहिले. तिथे तिला फक्त तिच्याबद्दलचा तिरस्कार आणि मुलाबद्दलची काळजी दिसली. ईशाने जड अंतकरणाने एक मोठा निर्णय घेतला.
तिने सुलोचनाबाईंना वचन दिले की ती समरच्या आयुष्यातून दूर निघून जाईल. त्याच रात्री ईशाने आपले सामान भरले. तिने अनाथाश्रमाच्या प्रमुखांना सांगितले की तिला एका दुसऱ्या शहरात बदली हवी आहे. तिने आपला फोन नंबर बदलून टाकला आणि सोशल मीडिया अकाउंट्स देखील डिलीट केले. जाताना तिने समरसाठी एक पत्र अनाथाश्रमात सोडले. दुसऱ्या दिवशी समरने जेव्हा ईशाला फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा फोन नॉट रिचेबल येत होता. तो घाबरून तिच्या शाळेत गेला. तिथे समजले की तिने नोकरी सोडली आहे. तो धावत अनाथाश्रमात गेला. तिथे आश्रमाच्या मावशींनी समरच्या हातात ईशाचे ते पत्र दिले. समरने थरथरत्या हाताने ते पत्र उघडले. पत्रात लिहिले होते, प्रिय समर, तू माझ्या आयुष्यात आलेले हे काही महिने माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात सुंदर काळ होता. तू मला जे प्रेम दिलेस ते प्रेम मला कधीच मिळाले नव्हते. पण समर, प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणे नव्हे तर एकमेकांच्या सुखाचा विचार करणे. मी अनाथ आहे. मला कुटुंबाचे महत्त्व ठाऊक आहे. मी तुला तुझ्या आईपासून वेगळे करू शकत नाही. आईचे स्थान जगात सर्वात मोठे असते. त्यांचा आदर कर. माझ्या शोधात पडू नकोस. मला विसरून जा आणि आईच्या आवडीच्या मुलीशी लग्न करून सुखी हो. तुझीच ईशा. पत्र वाचून समरच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो तिथेच जमिनीवर कोसळला. त्याला समजले होते की ईशाने त्याच्या आईसाठी स्वतःच्या प्रेमाचा बळी दिला होता. समरचे जग पुन्हा एकदा अंधारमय झाले होते. ईशाच्या जाण्याला आता 6 महिने झाले होते. समर आता पूर्वीपेक्षाही जास्त शांत आणि गंभीर झाला होता. तो ऑफिसचे काम एका मशीनसारखे करत होता. घरात तो आईशी फक्त गरजेपुरतेच बोलायचा. त्याच्या चेहऱ्यावरचे हसू कायमचे गायब झाले होते. सुलोचनाबाईंना वाटले होते की काळानुसार समर ईशाला विसरेल, पण समरची ही अवस्था पाहून त्यांचे मन आतून तुटत होते. त्यांना जाणवू लागले होते की त्यांनी मुलाचे सुख हिरावून घेतले आहे. समरने आपल्या खोलीत ईशाने दिलेले एक छोटेसे चित्र लावले होते. तो रोज रात्री त्या चित्राकडे पाहत तासनतास जागा राहायचा. त्याने आईशी भांडण करणे सोडले होते, कारण त्याच्यात आता भांडण्याची ताकद उरली नव्हती. त्याची ही सुन्नता घराला खायला उठत होती. एका रविवारी सुलोचनाबाई समरच्या खोलीत आल्या. त्यांनी पाहिले की समर ईशाच्या पत्रावर हात ठेवून झोपला आहे आणि त्याच्या डोळ्यांच्या कडा अजूनही ओल्या आहेत. त्यांनी हळूच ते पत्र उचलले आणि पुन्हा एकदा वाचले. पत्रातील ईशाचे विचार आणि समरबद्दलचे तिचे निस्वार्थी प्रेम पाहून सुलोचनाबाईंचे डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यातून नकळत पाणी आले. त्यांना समजले की कुळ आणि वंशापेक्षा माणसाचे मन आणि त्याचे संस्कार जास्त महत्त्वाचे असतात. ईशाने स्वतःचे सुख त्यागून त्यांच्या मातृत्वाचा मान राखला होता. सुलोचनाबाईंच्या मनात ईशाबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला. त्यांनी समरला उठवले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, समर, मला माफ कर बाळा. मी खूप मोठी चूक केली. चल, आपण दोघे मिळून आपल्या ईशाला परत आणूया. आईचे हे शब्द ऐकून समरच्या मृतप्राय झालेल्या डोळ्यात पुन्हा आशेचा आशेचा किरण चमकला. पुढील भागात काय घडणार? समर आणि त्याची आई ईशाला शोधू शकतील का? ईशा कुठे गेली असेल? आणि जेव्हा ते पुन्हा भेटतील तेव्हा ईशा समरचा स्वीकार करेल का? पुढील भाग पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.